नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हिवाळी अधिवेशन निमित्त बंदोबस्त कर्तव्य वाटप। आज दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस कवायत मैदान येथे माननीय पोलीस आयुक्त सरांनी बाहेरून आलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांना हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने ब्रीफिंग करून बंदोबस्त कर्तव्य वाटप करण्यात आले। तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात व्यापक शिस्तबद्ध आणि काटेकोर बंदोबस्ताची अंमलबजावणी करण्यात आली आहे। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दल पूर्ण क्षमतेने सज्ज असून प्रशासकीय व सुरक्षा विषयक सर्व बाबींमध्ये समन्वय वाढवण्यात आला आहे। हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत जवळपास 5000 पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांचा मजबूत बंदोबस्त उभारण्यात आला आहे। अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या माननीय आमदार, मंत्री व प्रतिनिधी मंडळाच्या सुरक्षेसाठी अत्यंत व्यवस्थित, व्यावसायिक आणि सकारात्मक पद्धतीने बंदोबस्त उभारण्यात आला असून पोलिसांकडून सर्व मान्यवरांना सुरक्षित, सुलभ व अडथळामुक्त हालचालींची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शहरातील महत्त्वाच्या चौकांवर CCTV मॉनिटरिंग वाढवण्यात आले असून गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांची संयुक्त पथके सतत पेट्रोलिंग करणार आहेत। संवेदनशील भागात BDDS, डॉग स्क्वॉड व अत्याधुनिक साधनांची तपासणी सुरू आहे। सामाजिक माध्यमांवर अफवा व दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये यासाठी मॉनिटरिंग टीम सक्रिय आहे। शांतता भंग करण्याच्या कुठल्याही प्रयत्नांवर कठोर कारवाई होणार आहे। नागपूर शहर पोलीस नागरिकांना आवाहन करते की अधिवेशन काळात पोलीस विभागाला सहकार्य करावे। शंका निर्माण करणारी कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी। नागपूर पोलिसांच्या सर्व यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत। सदर ब्रीफिंगकरिता माननीय सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, क्राईम अप्पर पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र दाभाडे व सर्व पोलीस उपायुक्त, सर्व ACP, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजर होते। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी नितेश गव्हाणे, नागपूर।